आहात तसे तुम्ही पक्षासाठी पण राहिलेले आहात. कारण आपण पाहिलेलं आहे की जसं मी सुरुवात केली की पक्ष ज्यावेळी स्ट्रगल करत होता, चौथ्या क्रमांकावर होता, त्यावेळी पक्षाच्या पाठीशी अतिशय बुलंदपणे तुम्ही असायचात. हे आम्ही पाहिलेलं आहे. त्या काळात जेव्हा आम्ही फील्डवर होतो त्यावेळी देखील आम्ही पाहिलेलं आहे की सगळ्यात पहिली प्रतिक्रिया ही तुमची यायची त्याही वेळी. आणि हे इतकं मेंटेन करणं आणि इतक्या सातत्याने इतकी वर्ष हे मेंटेन करणं खरंच फार चॅलेंजिंग असतं. खरं आहे. मला असं वाटतं, म्हणजे मला तर भारतीय जनता पार्टी घेऊन 26 वर्ष झाली. भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य माध्यम विभागाचा कार्यकर्ता इथून ते मुख्य प्रवक्ता हा माझा सगळा प्रवास आहे. आणि मधल्या काळात तर म्हणजे भारतीय जनता पार्टी ही सत्तेत नव्हतीच. म्हणजे 2014 पूर्वी भारतीय जनता पार्टी विरोधात आणि तुम्ही म्हणता तसं 4 नंबरची पार्टी होती. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे रिसोर्सेस सगळ्या मर्यादित, कार्यकर्ते संख्या मर्यादित आणि अतिशय कठीण कालखंड होता. आणि त्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टी कशी जिंकते का, भारतीय जनता पार्टी कशी वाढती आहे, हे सांगणं एक मोठं चॅलेंजिंग टास्क होतं. म्हणजे बऱ्याच वेळा आता असं म्हणतात की ती भूमिका हल्ली काँग्रेस किंवा असं काही करतात की आमची ही टक्केवारी वाढली, आमचं ते वाढलं. आम्ही त्यावेळी ते करत असतो की आमचं कशा पद्धतीने टक्केवारी वाढली, आम्ही इथं वाढतोय, किंवा जी वाढ आहे ती कशी आनंदकारक आहे, हे त्यावेळी आम्ही सांगत असू. आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये त्यावेळी कार्यकर्ते असं अतिशय मर्यादित होते. म्हणजे त्यावेळी कार्यकर्त्यांची संख्या असं मर्यादित असायची. आणि त्यामुळे तेव्हापासून भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात सगळ्या, विशेषतः पत्रकारांशी संपर्क तर माझाच गेले 25-26 वर्ष मी सगळ्या पत्रकारांना बघितलं आहे. आणि म्हणून तुम्ही ज्यावेळी सुरुवात तुमची झाली तेव्हापासून मी तुम्हाला पाहतोय, सुरुवातीचे पत्रकार ते आता संपादक. मला वाटतं की यशस्वी मी माझ्यासमोर घडलेला हा प्रवास आहे. असे असंख्य असे अजूनही काही आहेत असे की ज्यांची नावं नक्की घेतली पाहिजेत. त्यामुळे अशी पत्रकार घडताना मी समोर बघितलेत. आणि हा सगळा प्रवास अनेकांचा बघितला. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा प्रवाससुद्धा बघितला आहे. भारतीय जनता पार्टी ज्या काळामध्ये म्हणजे 2004ची विधानसभा असेल, 2009ची विधानसभा असेल, ज्यावेळी मी पराभूत झालो, त्यानंतर पुन्हा कसे आम्ही उभं राहिलो, किंवा त्यावेळचं वातावरण कसं होतं कार्यालयातलं. मग मुंडेसाहेब यायचे, चला आपल्याला काय सवयचं आहे, आपण चला पुन्हा उभं राहू. त्यावेळी कार्यालयात कोण असायचे? मोजके कार्यकर्ते असायचे कार्यालयात. आज कार्यालय भरगच्च दिसतं. पण तो सगळा प्रवास आहे, तो सगळ्या प्रवासाचा मी साक्षीदार आहे. आणि आनंद नक्की होतो की अतिशय कठीण, विपरीत अशा कालखंडातनं आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात पाऊल ठेवायला प्रवेश दर मंगळवारी किंवा बऱ्याच वेळा रोज. मला ना बऱ्याचदा असं वाटतं की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव होईल आता. इतके प्रवेश होतात तुमच्याकडे. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आता होत आहेत. आणि ही एक इथून ते भारतीय जनता पार्टीचा हा प्रवास, या प्रवासाचा एक जवळून मी साक्षीदार आहे. आणि त्याचा मला नक्की आनंद आहे.